मिस केलं यार तुला. कशी आहेस? छान. तू कसं आहेस? बरं आहे बरं आहे. कसा झाला अभ्यास? मस्त. तुझा? माझा पण बरोबर चालला. हो काय? चल जाऊत ना. काय घ्यायचं तुला? जाऊ. ठीक आहे चल. थंड तुला खूप मिस केलो का तुला? ¿Te gusta? आई आई नाही का घरी? ए प्रशांत आई नाही का? नाही आई आई नाही. ही कोण आहे? ही माझी फ्रेंड आहे. हा फ्रेंड आहे माझी. तिला इथं आणला कस काय? आणला म्हणजे आईला भेटू घालायचं आम्हाला, म्हणजे आम्ही एकमेकावर प्रेम. तुला हे करायसाठी केलेलं आहे काय मी? हा भाऊ तसं नाही. हा? आईला बोलायचं. तुला ही बोलायचं कोण आहे? नाही. चल ऐक तू, तुला बोलायचं नाही, मला आईला बोलायचंय. तुला बोलायचं नाही. तू बस चल साईट होय. ऐक ना भाऊ, ऐक हा ही कोण आहे? फ्रेंड आहे माझी. तुला शिकायला याच्यासाठी वाट लावलं का आम्ही? भाऊ समजून घे भाऊ. हा? मला आईला बोलायचं. तू तुला हे बोलायचं करायलास नाही. का तू? मला बोलायचं नाही. तुला आम्ही आईला काय करून तुला शिकवायला? कळते का तुला? हा मला हे आईला कोण का तुत्रे? चल चाल घराच्या बाहेर होय. चाल होती की नाही? तिला कशाला बोलायलास तू? तिची तर चल तिला पहिले बाहेर काढ. तुला बोलायचंच नाही. मला आईला तिला बोलायचं. पहिले बाहेर काढ घराच्या. मी तुला बोललो नाही. तिला काढ. तू घरात होय. ये चल गे. तिला घेऊन तू काय तिला हाकाल आणि तू घरला राह. बस काहीच करू नको तू. काय आताच सांगाल तुला. कुठेच जाणार नाही मी. तुला बोलायचं नाही. मला आईला बोलायचं. मला आईला घरात ठेवायचं नाही. आईला काय बोलतोस तू? मला आईला बोलायचं. मला तुला आईला बोलायचं काय नाही. बोलतोस तू? मला काहीच करा नाही. चल गे तू निघ. चल ए, अंजली कुठे जायचं नाही. थांबतो. आईला तू बोलल्याशिवाय बी जाय. जायचं माझ्या नाही. घरात यायचंच नाही. पण मी तुला बोलणार आमची गेलो. इज्जत घालायला बसलास का तू? मला आईला आमची बोलायचं. इज्जत भाऊ, घालायलास का तू? भाऊ तू मोठा आहेस. मी तुला बोलणार गेलो. तू जा हिला घेऊन जा. तुम्ही दोघंही जा. मरा वाचा काही करा. तू हिला सोडला तर जे घरात कसं? पाय ठेवला तर बघ तिचे दोघांचे पाय तोडतो बघ. कशाला जाऊ? मो घर आहे. मी पण राहतो इथं. दोघं बी जा. हे चल गे. तू तिला हात लावू नको भाऊ. चालतच नाही. चल तिला सोडल्याशिवाय भाऊ, मी तुला बोलणार गेलो मात्र. काहीच नाही करत. तू निघ आणि तुम्ही दोघं चला जा. कसं काय जाऊ? काय मोठं तमाशा पण लावल्या? काय तमाशा लावल्या घरापाशी तुम्ही? हा हे काय तमाशा लावल्या घरापाशी तुम्ही? तुम्ही दोघंही जा. तिला घेऊन जा. तू इथं घरला यायचं नाही तिला सोडल्याशिवाय. मला तुला बोलायचं- काहीच अधिकार नाही आमच्या घरात मला यायचा. बोलायचंच नाही ना मला. काहीच अधिकार नाही. चल. कोण आहे रे? मी आहो यार प्रशांत. काय म्हणाल भाऊ? अरे यार भाऊ जरा लोचा झालाय. घरी गेलतो. भाऊनं जरा गर्लफ्रेंड आहे माझी. आईला बोलायचं होतं तर भाऊनं मला मारून घराच्या बाहेर पाडला. असं का भाऊ? हां तर मला जरा हिला ठेवायचं होतं भाऊ जरा आजच्या दिवस. अभि माझ्या घरचे काय हो जरा विचारावं लागते भाऊ. असं कसं? भाऊ, आपली एवढी चांगली कोणतं मारा होतास ना डायरेक्ट आलास तू बी. अरे भाऊ मी लय टेन्शन मध्ये आहे यार. आपली दोस्ती चांगली आहे म्हणून तुझ्याकडे आलो यार. मी कोणाकडे गेलो नाही. समजून घे ना भाऊ. लय इम्पॉर्टंट काम आहे यार. पोरगी कुठली आहे. आहे? मला सांगितलं नाही भाई. वहिनी कुठली आहे? तिनं आहे रे परभणीचे. तिला आता ट्रेन होऊन आलो होतो. जरा बाहेर गेलतो. थांब मी आईला विचारतो.
ठीक आहे भाऊ, जरा कन्वास कर की भाऊ. भाऊ तुला किती दिवसापासून किती दिवस राहशील? काय नाही भाऊ, 3-4 दिवस राहायचं आहे. 4 दिवस ॲडजस्ट करून घेऊ शकतो भाऊ. हो ठीक आहे आणखी मी आईला विचारलो नाही, जाऊ दे मी कशाला सांगा पर्सनल. आई बी नाही, बाहेर आहे. आणि भाऊ तेवढंच माझ्यासाठी दिलं असते, तेवढं शुक्रिया यार भाऊ. बस. भाऊ मित्र आहेस, कशाला टेन्शन घ्यायलास. बस भाऊ तेवढं. या 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 ये अंजली. चल ये भाऊ ये. चल अंजली. अरे यार तू दोस्त आहे, तिचा विचारायचं काय होतं. तू एक फोन केला असता ना, नाही मी तुला बंदोबस्त केलो असतो माहिती आहे का? माझ्या भावाने लई लफडा केला यार, आपण काय करणार बस यार? बस, जाऊ दे, थंड घे. अंजली बस. बस बस. मी आईला बोलणार होतो यार, पण आई नव्हती घरी. असं का? भाऊ आला आणि भावानं दुनियाचा दिमाग खराब केला. हिला घेऊन आलो यार, हिने माझ्यासाठी आली तिथून. हा माझा मित्र चांगला आहे, फक्त 2-3 दिवस ऍडजस्ट कर. बस माझ्या गावाकडे एक रूम आहे, तिथं ऍडजस्ट करतो मी. काय ऍडजस्ट कर यार, तुझ्या घरच्यांनी पण काढून दिलं. आता माझं कसं, मी तर तुझ्या भरोशावाले होते ना. समजून घे ना यार, फक्त मला आईला बोलल्याशिवाय काहीच कळत नाही माहिती आहे. माझा भाऊ दुनियाचा सर्किट आहे, मला त्याला बोलायचं नव्हतं, फक्त आईला बोलायचं. समजून घे, माझा मित्र चांगला आहे, त्याचं टेन्शन घेऊ नको. बस इथं 2-3 दिवस ऍडजस्ट कर यार, फक्त तुला काय कळत नाही, तुला माझा ट्रस्ट नाही का यार? प्लीज प्लीज ना यार, प्लीज. हो म्हण ना प्लीज. ओके ठीक आहे. आय लव्ह यू. ठीक आहे, पाणी घे, टेन्शन घेऊ नको. थँक्यू भाऊ, थँक्यू. थँक्यू काला म्हणालास रे भी. अरे भाऊ तूच एक मला मदत केला, माझा सख्खा भाऊ मला घराच्या बाहेर आणून टाकला माहिती आहे. पाणी पी, वहिनीला दे पाणी. टेन्शन घेऊ नका वहिनी, नको. आपलंच घर समजा. मी काय करतो, थोडं येतो मी. हो. मित्र वगैरे आहेत, बर्थडे आहे, हो. जाऊन येतो मी थोडा. हो. थांबा मग, हे करा, आराम करा. ओके? हो ठीक आहे, टेन्शन. पाणी खाऊ दे. अंजली मी जाऊन येतो, आजीकडे बघतो रूम आहे का वगैरे काही. तू काळजी घेऊ नको, माझा मित्र भावासारखा आहे, टेन्शन घेऊ नको तू. त्याची आई वगैरे आहे, बस टेन्शन घेऊ नको. येतो ना, टेन्शन घेऊ नको, काळजी करू नको, रडू नको. हां ठीक आहे, येतो. चालू केलं नाही हाँ बोल ना भाई. येतो भाऊ मी. जा रहा. अरे रहना था ना भाई, अपनाच घरी रे. नाही ना भाऊ, तू एक रात्र राहू दिलास, बस तेवढंच माझ्यासाठी उपकार भाऊ. बरं बरं, आजा फिर भाभी को भाई अकेले वो अच्छा नहीं लगेगा. जल्दी आजा. नाही मी सांगितलं तुला. बोल के क्या ना. तू काय यार, तू आपला भाऊच आहेस ना. अरे अरे अपने पर भरोसा कर यार, कुछ दुनियाचा नहीं होगा. भरोसा चल तू टेंशन मत ले. बस. आ फिर भाऊ ये ना, ये जा, ये आराम ये टेंशन घेऊ नको. आजा आजा. काळजी घे भाऊ, 2-3. अरे तू टेन्शन घेऊ नको भाऊ, आपल्या भावाचं घर आहे. भाऊच आहेस तू माझा. आराम जा, आराम. क्या बोलता, करेंगे अपन गेम. क्या बोलता, करेंगे. चल फिर. हाँ. चालले म्हणलं, हा चालले. ते कुठे झाल्या? मी चालले आता मी माझ्या घरी. ते गेले ना, ते त्यानं येईल ना आता, ते आल्यानं जा ना. नाही आता ते किती दिवस येणार नाही ते काय माहिती, आता जाते मी. अहो त्यानं आल्यानं जाऊ, ते मला म्हणायचं ना कुठे गेली काय नाही. का फोन केल्या होत्या का? नाही केला हो, पण जाते मी. जाऊ दे आता, घरी किती दिवस राहायचं असं तरी. असं का, माहित आहे तुम्हाला स्टेशनवर कशाने चालल्या तुम्ही? असे जाते ना, पाय पाय. नाही मी गाडीवर सोडतो चला तुम्हाला. नाही नाही जाते ना. अहो वहिनी बसा ना, तुम्हाला सोडतो ना मी, काला टेन्शन घ्यायला. या या या, अहो बसा हो, आता बसा त्याला, बसा त्याला. काय झालं, फोन उचललं तुला काय त्याने? असं का? थांबा थांबा.
जमा ना जा मग वहिनी हा थांबा ना हो चल का आता नंबर बिंबर द्या ना तुमचा नाही काय करायचं अहो नंबर द्या ना आता तुम्ही घरी पोहोचले की आता मी फोन करून विचारतो तुम्हाला पोहोचल्या नाही पोहोचल्या बरं ठीक आहे तुमचा द्या मी तुम्हाला कॉल करतो असं का बरं घ्या मग नंबर हां हो मी टाईप करतो हां आराम जा हा. पोहोचले की फोन मारा मग हां हा ओके बाय 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 अरे प्रशांत स्मार्ट भाऊ यार तुलाच बघू लागलो अरे कुठे गेलता अरे भाई ती गेली ना अंजली कसं काय? आताच सोडलो रे भाई तिने जाव लागली होती माहिती आहे का तिने म्हणून लागली होती की फोन वगैरे लागत नाही काय नाही त्याच्यासाठी तिने मग जाव लागली होती चलत मी म्हणलो चल मी सोडतो म्हणून लागलो होतो फोन तर चालूच आहे यार पण कॉल नाही काय नाही असं कसं काय की म्हणून लागली होती मी कॉल करू लागलो होतो पण कॉल लागणं चला काय तिच्या नाही घरचा काही फोन वगैरे आलता का काही इश्यू झाला का मला माहिती ना भाऊ तिने जाव लागली होती मी म्हणलो भाई आता कसं एकटं कसं जाशील म्हणून मी सोडून आलो त्या स्टेशनावर फोन कर ना तिला तेच रे तिला फोन लावलो तिने रिसीव्ह करणं गेली ती कॉल असं का मला वाटलं आहे काय की ना असं कसं नाही रे अचानक भाई आत्ताच सोडलो रे थोडं लवकर यावतास ना कवा आलास तू आता चालू जस्ट आत्ताच आलास का बेल वाजून वाजून बसलो गेली ना आता भाई आता सॉरी भाऊ यार मायला तिला थांब थांब म्हणलो रे भाई लय म्हणलो तुला काय यार सांगा भाऊ, तो आपल्या भावासारखा आता काय सांगू आता ट्राय करतो मी तिला हो बघ तू फोन वगैरे कर येईल ते काय फॅमिली इश्यू असेल रे म्हणून गेली असेल ठीक आहे, भाऊ येतो मग हो ये भाऊ ये हा ये ना कुठं आहेस लवकर ये अबे किती टायमापासून तुझं वाट बघू बस लवकर कुठं होती काय करू लागली तिकडे बसायला हॅलो हा ये ना कवाच्या नाही आलीस वाट बघालो मी इथं माहिती आहे का प्रॉब्लेम झाली तर घरी मी काय करू मला काय सांगालीस ये इथं थांबलो तुझी वाट बघालो लवकर ये एका मिनिटात आली पाहिजे हा लवकर ये एवढा टाइम राहते घरी प्रॉब्लेम झाले होते ना एवढा टाइम राहते का प्रॉब्लेम झाले ते म्हणलं ना काय प्रॉब्लेम झाली ती लवड्याची हा हसायली ती मायला काय हसू येणार कवाच्यानं वाट बघायला माहित आहे का ती मॉर्निंग पासून येऊन थांबलो मी इथं माहित आहे का मग फ्रेंडचा बड्डे आहे तुला घेऊन जावा म्हणलं तिकडे फ्रेंडला भेटवायचंय तुम्ही हा ना तू आहेस ना कशाला येणार नाहीस गर्लफ्रेंड आहेस माझी माहिती आहे का खर्च केले तू यावर पैसे किती केले 1-2 लाख गेलेत म्हणजे माहित आहे का तू यार फक्त त्या दिवशी एकदा ज्यूस पाजवलं होतं माहिती आहे का
आईला नव्हतं ना नखरे करू नको माहित आहे का. चल गाडीवर बस. गाडीवर बसला सांगतो मी. गाडीवर बस म्हणाला. तू गाडीवर बस म्हणालो त्या घरीच येतो तू. चल घरी बस गाडीवर त्या मायला. ये घे मोबाईल घेऊन गाडीवर बस. चल बस तुला बोलायचं काय तर. चल बस. नाही नखरे करायचं दाखव. का मजा आली बघितला काय सांगा बायला आली असेल. मजा आली की नाही. आली मजा. हा असं का. चल या बायला चल जाऊ आपण आता. बस पकड जरा गच पकडू. अरे अंजली खरंच सांगालो तुला तुझ्यामध्ये जे मजा आहे ना ते कोणामध्येच नाही. खरंच सांगालो. बरं झालं त्याला सोडलीस माहिती आहे का तुला. आता मजा आली की नाही. गाडी आहे आपल्यावर समजे पैसे आहेत समजा आहेत काही टेन्शन घ्यायचं नाही. जाऊ दे आहे की नाही. हा काय म्हणतेस आहे की. बोल ना मग काय बोलणं चलीस तू. काय बोलणार काय बोलू. तो बॉयफ्रेंड दिसण्यात चला असते. अरे अंजली इकडे कोटा स्मार्ट भाऊ इकडे कोटस. तू थांब रे. तू माझा फोन का रिसिव्ह करणार. अरे पप्पाने घेतला होता ना. पप्पाने घेतला होता की तुला असे कामं करायचे होते. काय समजलो तू. तुला मी मनापासून जीवापाड प्रेम केलं तुझ्यावर. यार तू समजायला तसं तुला काय माहित आहे पण- का मी किती दिवस तू झालं समजायला तुला तसं काय पण नाही. काय पण नाही म्हणजे काय. तुम्ही खुले आम्ही तर लव पॉईंट मध्ये बसल्या दोघं गळ्यामध्ये हात घालून. मला कळत नाही का येडा आहे मी. तसं काय नाही रे. विचार त्यांना विचार तू. काय विचारू बोल रे. काय मी काय बोलू यार भाऊ. तिने माझ्या संग चेप व्हायली. तिने म्हणली चला. तर यार मी भावासारखं समजलो होतो. अरे येड्या. समजलास रे मित्रा. पण आता तुझी गर्लफ्रेंड मला चेप व्हायली तर मी काय करू. मला काय सांगायला असतो. तिनेच चेप व्हायली. तिनं म्हणली मला त्याच्यावर इंटरेस्टच नाही म्हणली. तिनं असं तसं म्हणून लागली ती. मला तुम्ही खूप आवडल्या. तुम्हाला फर्स्ट वार बघितलो ना तेव्हाच तुमच्यावर प्रेम झाला असं तसं म्हणून माझ्या संग तिनं मोज. हा तूनच म्हणली बस होती कर. माहिती आहे. जास्त बोल नको तू. माहिती आहे ना माझे मित्र तेव्हाच म्हणले होते मला की या पोरीवर भरोसा ठेवू नको म्हणून. मात्र मीच म्हणलो की नाही यार ती अंजली कशी नाही म्हणून. तसं काय पण नाही. काय पण म्हण नको. काही पण म्हणू नकोस म्हणजे काय. रंगे हात पकडलेलं काय तुला का खोटं वाटले काय. काय असं बसलं म्हणजे काय. बसला म्हणजे काय ते मला काय कळणार काय. येडा आहे छोटा आहे मी एवढंसा. तुगच याच्यावर प्रेम केला रे. घरदार सोडला तिच्यासाठी आणि ना अशी निघली तू काय भाऊ बोलतोस? आत्मा. काय बोलतोस? मी काय बोलतो म्हणले आणि तू आहेस तशी आहे माहित आहे का. तुला यूज करू लागलो तुम्ही फक्त माहित आहे का. तुझं बी चुकलं रे भाई. तुला भाऊ, सांगता येत नाही का भाई हिनं अशी आहे म्हणून. तू बी फायदा केलास यार. भाऊ आता हिनं चेप व्हायली. हिनं सांगू नको म्हणली तुला काय. तुला गर्लफ्रेंड भेटायली ना असं तसं. हिनं माझ्या संग फिरायली भाऊ. पैसे बिशे बघून हिनं आली बघ गाडी वगैरे बघून. मारेल ना. काय बोला तुला आता. जाय त्याच्या मी आता झाला? काय- अशा पोरीला ठेवू काय मी. सोडून टाक मायचा भसडा मी काही काही विचारलो. मला सांगू नको ते सर. सोड. जास्त कामं करायचे नाही, तुला कर ना सोबत. मला सांगू नको. जाय आता घरी तू माहित आहे ना. जाय इथून जाय जाय निघ. काय सोडू. अरे तुला मग काय बघितली. पैसा गाडी वगैरे बघलीस काय माझा. त्या मुळा दोस्त मुळा जिगरी यार होता ते माहित आहे ना. तुझ्यामध्ये दूर झाला. हट हट. अरे अबे तू आहेसच तशी माहित आहे का. तुमच्यासारख्यांना युजच करते आम्ही माहित आहे का. तुम्ही काय बघत्या. पैसे बघत्या. गाडी बघत्या. हे समजा बघत्या माहित आहे ना. ते तेवढं किती खरं प्रेम करत होतं तुझ्यावर. घरादाराला सोडलं त्यानं तुझ्यासाठी. आणि तू काय आहेस. तुझा तो फ्रेंड होता ना मग तू त्याच्यासाठी काय केलं. अरे मी तर टपोरी हा. आमचं काय हाय. आम्ही यूज करत्या. तुला इज्जतची पर्वा नव्हतीस काय. माझ्या मागे आलीस तू. काय बघली माझ्यामध्ये तू. तुमचं रिलेशनशिप किती वर्षाचं होतं सांग मला. 6 वर्षाचं.
6 वर्षाचं होतं ना, तर मग तू आहे ना 6 वर्षाच्या रिलेशनशिपला तुम्हाला 1 हप्ताच भेटलीस आणि 1 हप्त्यामध्ये तू माझ्या संग समजा काय केली, एवढं समजा माझ्यावर ट्रस्ट केली. मी तुझ्यावर प्रेम करणार म्हणजे ऑलरेडी खूप सारे गर्लफ्रेंड आहेत माहिती आहे का, फक्त मी यूज करू लागलो होतो. बोंबलेत बस. तुम्ही आहे ना साले हो, तुम्ही पुरी आशाच राहत्या माहिती आहे का, पैसे बघत्या, हे बघत्या, ते बघत्या आणि जिंदगी खराब करून घेत्या. चांगले झाले मी चाललो आता इथून मायाचा बसोडा. जाय निघ किंवा मायाला तुला रडत बस. हे हँडल कर जात का. पैशाच्या लालचीचे आजकालच्या पोरी. तुम्ही पैशाच्या लालचीच्या माहित आहे का. अबे तुमची पैशाच्या लालचीच्या गाडी बिडी बघत्या छिना आलीचे हो सब. खरं प्रेम बघा माहिती आहे ना, खरं प्रेम करा माहिती आहे का. आणि असं चूज करत्या तुम्हाला तुझ्यावर भारी भेट तुम्हाला निघ. ते मजा कर घे, ते मजा कर घे रे. व्हाट्सअप गाइस, कैसे हो आप सब सभी का भाई स्मार्ट भाई. आपने जो ये शॉर्ट फिल्म देखी है ना, हम इसे एक मैसेज देना चाहते हैं. इस आज की जो पीढ़ी है, जो आजकल के स्टूडेंट लोग हैं, प्यार तो करते हैं यार, पर प्यार में कैसा है ना, ऐसा कैसा है ना, एक चीज़ आती है बीच में, वो है पैसा. कभी भी है ना प्यार है ना तो दिल से किया करो ना, दिल से किया करो. सुंदर उसकी सुंदरता पैसा ये देख कर है ना करते हो, लास्ट में कैसा है ना ऐसा ही सीन देखने मिल जाता है. अभी इसका जो ये यहाँ पर जो हमने जो भी दिखाया है, इसमें ना एक सच्चा प्यार था. उसमें एक 5 साल का रिलेशनशिप था. वो लड़की ने मेरे पास गाड़ी देखा और मैं क्या है ऐसा गाड़ी बच्चों को, आजकल की लड़कियाँ है ना ऐसे को पसंद करती है समझो दिखने को, ये ऐसा घूमता फिरता टपोरी चाले करता है. देखो प्यार करना है ना तो अच्छे इंसान से करो और उसको लास्ट तक छोड़ना नहीं कभी. शादी भी उससे ही करना. मेरा तो इतना ही मानना है कि आज जो कुछ हुआ हम बस एक आपको मैसेज दे रहे हैं क्योंकि आप इससे कुछ सीखो. तो क्या बोलना चाहोगे भाई लोग इसके बारे में? बस इतनी हम भाई लोगों ने सब, ये हमारे भाई लोगों ने सब 2 दिन से मेहनत ली है, तो आप ज़रूर उसको हमारी सफलता कामयाब बनाओ और लाइक कमेंट शेयर करो और हमारी वीडियो को वायरल कर दो. और इसमें से एक बहुत बड़ा संदेश है जो आपने अभी देखा. हाँ, आपने देखा जिसमें मैं कैरेक्टर निभा रहा हूँ. मैं उस लड़की पे बहुत अपना जी जान से प्यार कर रहा हूँ. मैं उसको घर छोड़कर उसको यहाँ तक लाया. सब कुछ किया है इसने, घर दार छोड़ा. और ये रियल लाइफ में भी होता है भाई, रियल लाइफ में भी होता है. पर कुछ आजकल की लड़की है ना उसको कोई फर्क नहीं पड़ता. उसको है ना उसको खाली वो पैसा देखेगी, खाली उसका पैसा ही देखेगी. अरे यार पैसा क्या चीज है. आपने देखा ना अभी लास्ट में क्या हुआ, वो मुझे छोड़कर दूसरे के साथ मस्ती कर रही थी. वही होता है यार. मैं हम ऐसा नहीं बोल रहे कि सब एज अ गर्ल सेम होते हैं. सब लड़कियां ऐसी नहीं होती. हम किसी को दोष देना नहीं चाहते. सिर्फ एक उद्देश्य ये था कि कुछ समाज में ऐसे भी है जो सच्चे प्यार की, सच्ची मोहब्बत केयर नहीं करते. वो बस है ना टाइम पास करते, एंजॉय करते. अरे मैं स्टूडेंट लोगों को एक बात बोलना चाहूँगा कि भाई तुम्हारी फैमिली तुम्हारे को पढ़ा रही है, कुछ कर रही है, तुम्हारे को सपोर्ट कर रही है, इतना कुछ काम करके लोगों के काम को जाकर. और आप लोग है ना प्यार में देखो, प्यार करो बुरी चीज़ नहीं है, प्यार करो पर हाथ में करो. और कभी भी है ना ऐसा फैमिली को रुलाओ मत यार. प्यार करो अच्छे लिए इंसान से करो, लास्ट तक करो, कोई बात नहीं. प्यार करना बुरी चीज़ नहीं है. तो मैं इतना ही बोलना चाहूँगी कि अपने पढ़ाई पर फोकस करो. आपके माँ बाप का सपना साकार को, आपके माँ बाप को एक गर्व फील होना चाहिए आप पर. तो ऐसा कुछ बनो लाइफ में, प्यार करो. प्यार का कुछ नहीं बोल रहा हूँ मैं, प्यार करना चाहिए. तो अभी इस वीडियो को है ना आगे भी पहुँचाओ, लोगों को भी इस सीख मिलना चाहिए. और सबसे मेन इंपॉर्टेंट बात, किसी का अगर ये वीडियो से दिल दुखता है तो सबसे हाँ, अगर किसी का दिल दुखता है ना वो आपकी प्रॉब्लम है, डॉक्टर के पास जाकर इलाज कराओ. हमने जो कुछ बोला हमने सही बोला भाई. हम क्यों माफी मांगना इसमें. अरे हाँ सही बात है भाव, है कि नहीं. जो गलत लोग है उनको गलत ही लगेगा, जो सच्चे लोग है उनको सही लगेगा वो. तो है ना ये हमने हमारी बहुत मेहनत है इसमें. हमने 2-3 दिन डाला है, कड़ी धूप में हमने ये सब कुछ शूट किया है. तो इसने वो कैरेक्टर निभाया लड़की का, तो इसके लिए 1 लाइक जरूर बनता है. नांदेड़ को अपने को आगे ले जाना है. तो सब्सक्राइब करो, शेयर करो, गर्दा उड़ा दो. बाय बाय.